नमस्कार मंडळी. तर बघा, आज बनवत आहे डब्याला जाडी चवळी आहे. ही रात्रभर भिजवलेली आहे, कारण की जाड चवळी चवीला चांगली लागते बारीक चवळीपेक्षा. आणि मग त्यामध्ये कुकरमध्ये चवळी घेतली आहे, बटाट्याचे फोडी जरा जाड मोठ्या केल्यात आणि त्यामध्ये अर्धा कांदा आणि अर्धा टमॅटो टाकायचा. म्हणजे बघा, तुम्ही असं करून बघा, कडधान्यामध्ये जेव्हा आपण कुकरला लावतो ना, तेव्हा त्यामध्ये कांदा आणि टमॅटो टाकायचा. छान चव येते नंतर भाजीला. आणि बघा, एक दोन कुकरच्या शिट्ट्या झाल्यावर लगेच चवळी शिजली आहे. आणि मग काय केलं, एका कढईमध्ये तेल घेतलं आणि अर्धा कांदा चांगला परतून त्यामध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि थोडं जो चिकन मसाला असतो तो टाकायचा. त्या कडधान्यामध्ये छान लागते. म्हणजे आपण मला चणे वगैरे जे बनतो ना, किंवा हिरवे वाटाण्यामध्ये चिकन मसाला टाकला तरी चांगलं लागतं. आणि मग त्यात वाटण टाकलं, टमॅटो टाकला आणि कांदा खोबऱ्याचं वाटण येते आणि छान परतून घ्यायचं. तर आता बघा, आपल्या वाटणाला तेल सुटलं असेल चांगलं सुटले. मग आता काय करायचं, आपल्याला जेवढी पातळ भाजी बनवायची त्याप्रमाणे पाणी टाकायचं. कारण की चपाती बरोबर डब्याला जरा पातळ, एकदम सुकी भाजी जरा पातळ भाजी बरी वाटते, म्हणून त्यात थोडं पाणी टाकलं, मीठ टाकलं, थोडा किंचितचा गूळ टाकायचा. गूळ टाकलं तरी चव छान होते. आणि कोथिंबीर टाकायची आणि चांगलं आपल्या जेवढं पातळ घट्ट पाहिजे तशी भाजी करून घ्यायची. बघा, तुम्ही करून बघा, तुम्हाला पण आवडेल. जर आवडली भाजी तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा